बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, एका थेरमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याला बोलता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, याला बीपीटी सुद्धा बोलता, बीपीटी. बऱ्याचदा शॉर्ट फॉर्ममध्ये आपण बीपीटी मेन्शन करतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता हा थेरम काय सांगतो किंवा याची स्टेटमेंट काय आहे ते आपण बघूया. सो स्टेटमेंट समजण्याआधी आपण एक एक्झाम्पल बघूया, त्यावरून आपण स्टेटमेंटला रिलेट करू शकतो. सपोज यामध्ये आपल्याला दोन गोष्टी कन्सिडर करायच्या असतात, एक ट्रँगल कन्सिडर करायचं आणि एक लाईन कन्सिडर करायची. ठीक आहे, एक ट्रँगल आणि एक लाईन. सपोज एक ट्रँगल मी कन्सिडर केला, ट्रँगल ABC. कोणता एक ट्रँगल आपण घेऊ शकतो, ट्रँगल ABC कन्सिडर केला. ट्रँगल आणि एक लाईन पाहिजे. लाईन कशी पाहिजे, ट्रँगल ABC आहे, याच्या 3 साईड असणार आहे, साईड AB, साईड BC आणि साईड C और साईड AC. यामध्ये आपल्याला एक लाईन अशी कन्सिडर करायची की ही लाईन ट्रँगलच्या कोणत्या एका साईडला पॅरलल असणार आहे. सपोज इथे मी साईड BC कन्सिडर केली, तर BCला पॅरलल असणारे एक लाईन मला कन्सिडर करायची आहे. सो सपोज लाईन L इज पॅरलल टू साईड BC. लाईन L इज पॅरलल टू साईड BC. आता ही जी लाईन आहे, ही लाईन या दोन ट्रँगलच्या ज्या रिमेनिंग 2 साईड्स आहे, या दोन साईडला ते दोन डिफरंट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. राईट, इथे दिसतं आपल्याला ही लाईन इथून पास होते. सो फर्स्ट साईडला सुद्धा ती एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, सेकंड साईडला सुद्धा एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, थर्ड साईडला ती लाईन पॅरलल आहे. सपोज फर्स्ट साईडला ती इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट P आणि सेकंड साईडला इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट Q. तर ह्या केसमध्ये आपण काय लिहू शकतो, सपोज मी जर रेशो कन्सिडर केला AP/PB, म्हणजे P पॉईंट AB साईडला AP/PB या रेशोमध्ये डिवाइड करतं. सो दॅट विल बी इक्वल टू AQ/AC. सो याला बोलता दिस इज अकॉर्डिंग टू BPT और बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. समजलं काय सांगते, ट्रँगल कोणताही ट्रँगल कन्सिडर करा, त्यामध्ये 3 साईड असणार आहे, एका साईडला पॅरलल असणारी लाईन दुसऱ्या 2 साईडला 2 डिफरंट पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर त्या केसमध्ये हा रेशो नेहमी सारखा असतो, म्हणजे AP/PB इज इक्वल टू AQ/AC. सपोज ह्या लाईनमुळे ही साईड 1:4 या रेशोमध्ये डिवाइड झाली आहे. सो AP/PB सपोज 1:4 आहे, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, नेहमी AQ/QC हा रेशोसुद्धा सारखाच असणार आहे 1:4. सो AP/PB इज इक्वल टू AQ/AC इज इक्वल टू 1:4. ठीक आहे, ही आहे स्टेटमेंट BPTची, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमची. आता इथे आपण साईड BCला पॅरलल लाईन कन्सिडर केली. सपोज मी असा ट्रँगल कन्सिडर केला असता अगेन ABC, आणि साईड ACला पॅरलल लाईन कन्सिडर केली असती तर ती लाईन अशी राहिली असती. राईट, सपोज दिस लाईन इज M. आता ही लाईन रिमेनिंग 2 साईड काय आहे, BC आणि AB, याला सपोज 2 डिफरंट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. हा पॉईंट मी Y कन्सिडर करते, हा पॉईंट X कन्सिडर करते. देन अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम व्हॉट वी कॅन राईट, BY/YC इज इक्वल टू BX/X और XA. ठीक आहे, दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. एवढं सिम्पल आहे. काय काय लक्षात ठेवायचं, ट्रँगल एका साईडला पॅरलल असणारी लाईन, या पॅरलल लाईनमुळे बाकीच्या ज्या 2 साईड आहेत ते इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड होतात. दिस इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. समजलं. आता याची आपण स्टेटमेंट बघूया. स्टेटमेंट काय दिलेली आहे, इफ अ लाईन पॅरलल टू साईड ऑफ अ ट्रँगल, इफ अ लाईन पॅरलल टू साईड ऑफ अ ट्रँगल, एक ट्रँगल आहे त्याची एक साईड आहे त्याला पॅरलल असणारी लाईन आहे L. इफ अ लाईन पॅरलल टू साईड ऑफ अ ट्रँगल इंटरसेक्ट्स रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट. सपोज ही लाईन रिमेनिंग 2 साईडला 2 डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, म्हणजे 2 डिफरंट सेपरेट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. या केसमध्ये साईड ABला Pमध्ये इंटरसेक्ट करते, साईड ACला Qमध्ये इंटरसेक्ट करते. देन लाईन डिवाइड साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. तर ही जी लाईन आहे ही या साइड्सला इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते, म्हणजेच काय, AP/PB इज इक्वल टू AQ/QC. दिस इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. समजला, अर्थ समजला. आता आपण याचा प्रूफ बघूया की हे रिलेशन कसं आलेलं आहे किंवा आपण हे रिलेशन कसं डिराईव्ह करू शकतो. सो त्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. कन्स्ट्रक्शन काय करायचे, सगळ्यात आधी आपण काय काय कंडिशन्स घेतलेल्या आहे त्या लिहूया. सो प्रूफसाठी व्हॉट इज गिवन, आपण काय कन्सिडर केलेलं आहे, कन्सिडर ट्रँगल ABC, consider triangle ABC. Okay, now line L is parallel to side BC. Line L is parallel to side BC. L साइड BC ला पॅरलल आहे. L लाईन रिमेनिंग 2 साइडला 2 डिफरंट डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. लाईन L is parallel to side BC and it intersects sides AB and AC at point P and Q respectively. ठीक आहे, P आणि Q मध्ये रिस्पेक्टिव्हली ती इंटरसेक्ट करते. अजून काही मेन्शन करण्याची गरज आहे, एवढ्या गोष्टी सफिशियंट आहे. नाउ व्हॉट टू प्रूव्ह, आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की AP/PB हा रेशो आणि AQ/AC हा रेशो, हे दोन्ही रेशो इक्वल असणार आहे, किंवा
ही लाईन दोन्ही साईडला इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करतात. तर आपल्याला हे इथे प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आता इथे जर बघितलं आपल्याला एक मोठा ट्रायंगल दिसतो, एक छोटा ट्रायंगल दिसतो. या दोन कंडिशन्स यूज करून आपण हे काही प्रूव्ह करू शकणार नाही. तर इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन आपण काय करणार, आपण पी आणि सी पॉईंट जॉईन करणार आणि बी आणि क्यू हा पॉईंट जॉईन करणार. ठीक आहे. सो सोल्युशनमध्ये आपण लिहिणार जॉईन पी सी अँड क्यू बी किंवा जॉईन पॉईंट पी अँड सी, पॉईंट क्यू अँड बी. ओके. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं आपण हे कन्स्ट्रक्शन का केलेलं आहे, कारण आपण काय करतो, आपण ट्रायंगल मिळवण्याचा प्रयत्न करतोय. इथे आपल्याला 3 ट्रायंगल्सचा विचार करायचा फॉर प्रूफ. या स्टेटमेंटच्या प्रूफसाठी आपल्याला 3 ट्रायंगलचा विचार करायचा आहे. कोणते कोणते 3 ट्रायंगल, इथे जर तुम्ही बघितले हा एक ट्रायंगल दिसतोय आपला, ट्रायंगल ए क्यू पी, बरोबर. त्यानंतर अजून एक ट्रायंगल दिसतो आपल्याला पी क्यू बी आणि अजून एक ट्रायंगल दिसतोय पी क्यू सी. तर ह्या 3 ट्रायंगलचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. सो फर्स्ट इन ट्रायंगल आपण 2 ट्रायंगल कन्सिडर करू, ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी. आपण मागच्या टॉपिकमध्ये रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगलचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं की एरियाचा जो रेशो असतो दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ बेस इंटू हाईट. आणि आपण त्यामध्ये बघत होतो की आपल्याला बेस कॉमन मिळू शकते का किंवा हाईट कॉमन मिळू शकतं का, त्या गोष्टी आपण चेक करून त्याच्या अकॉर्डिंग रेशो लिहित होतो. आता इथे 2 ट्रायंगल आपण कन्सिडर केले, ए पी क्यू आणि पी क्यू बी. यामध्ये आपल्याला बघायचं बेस किंवा हाईट काही कॉमन येऊ शकतं का. ए पी क्यू आणि पी क्यू बी हे जर तुम्ही बघितलं, बघा कसे ट्रायंगल्स आहे, राईट. दिस इज ए पी क्यू आणि बी. हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. या दोन्ही ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बघितलं हाईट कॉमन असू शकते, बरोबर. तर सपोज मी इथून असं परपेंडिक्युलर ड्रॉ केला, क्यू एक्स परपेंडिक्युलर ड्रॉ केला. क्यू एक्स ए पी क्यू साठी सुद्धा हाईट म्हणून ॲक्ट होणार आहे, ॲज वेल ॲज ट्रायंगल पी क्यू बी साठी सुद्धा ती हाईट म्हणून ॲक्ट होणार आहे. म्हणजेच काय, या दोन्ही ट्रायंगलसाठी हाईट सारखी आहे. हे समजलं हाईट का सारखी आहे हे. इथे पण तुम्ही बघू शकता ट्रायंगल ए पी क्यू, ट्रायंगल पी क्यू बी. जर मी असं इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ट्रायंगल ए पी क्यूसाठी ती हाईट असणार आहे, ॲज वेल ॲज ट्रायंगल पी क्यू बीसाठी सुद्धा ती हाईट असणार आहे. म्हणजे काय, 2 ट्रायंगलमध्ये हाईट इक्वल आहे. हाईट जर इक्वल असेल तर आपण बघितलं रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस, करेक्ट. सो इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी both triangles have same height. Both triangles have same heights. Therefore, ratio of areas is equal to ratio of bases. Correct? हे समजलं हाईट का सारखी आहे. इथे बघू शकता हा ट्रायंगल या मोठ्या ट्रायंगलमध्ये हे 2 ट्रायंगल तुम्हाला दिसत आहे. सो जर मी इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केली, या ए पी क्यू साठी सुद्धा हाईट म्हणून ॲक्ट होणार आहे, ॲज वेल ॲज ट्रायंगल पी क्यू बी साठी सुद्धा हाईट म्हणून ॲक्ट होणार आहे. त्यामुळे काय, हाईट दोघांची कॉमन आहे किंवा सारखी आहे. सो रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ बेसेस. देअरफॉर रेशो ऑफ एरिया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू रेशो ऑफ बेसेस. ट्रायंगल ए पी क्यू याचा बेस, ही जर हाईट कन्सिडर केली तर बेस काय असणार आहे, ए पी. पी क्यू बी ही जर हाईट कन्सिडर केली तर बेस काय असणार आहे, पी बी और बी पी. दिस इज 1. ठीक आहे. याच पद्धतीने आपल्याला कोणते 3 ट्रायंगल कन्सिडर करायचे, ट्रायंगल ए पी क्यू, त्यानंतर ट्रायंगल बी पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी. आपण ह्या दोघांचं रिलेशन बघितलं. आता आपण काय करू, ह्या दोघांचं रिलेशन बघूया. नाव सिमिलर टू दिस इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी. आता बघा ए पी क्यू आणि पी क्यू सी, अगेन सेम पॅटर्न इथे रिपीट होतोय. ए पी क्यू आणि पी क्यू सी ह्या 2 ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बघितलं, ए पी क्यू पी क्यू सी दोन्ही ट्रायंगलसाठी हाईट सारखीच आहे. सपोज मी इथून असं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ट्रायंगल ए पी क्यूसाठी ही हाईट म्हणून ॲक्ट होणार आहे, ॲज वेल ॲज ट्रायंगल पी क्यू बीसाठी सुद्धा ही हाईट म्हणून ॲक्ट होणार आहे. दोन्ही ट्रायंगलसाठी हाईट सारखी आहे. त्यामुळे एरिया ऑफ रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. सेम लॉजिकनी आपण अगेन लिहू शकतो. सो इथे मेन्शन करूया, बोथ ट्रायंगल्स हॅव सेम हाईट. बोथ ट्रायंगल्स हॅव सेम हाईट and therefore ratio of areas, area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to ratio of their bases. जर ही हाईट मी कन्सिडर करते तर AQP साठी ह्या ट्रायंगलसाठी बेस असणार आहे AQ.
ट्रायंगल आहे पी क्यू सी, याच्यासाठी जर ही हाईट कन्सिडर करते तर बेस असणार आहे क्यू सी. दिस इज 2 रिलेशन मिळाले. आपण हा ट्रायंगल यांचं रिलेशन घेतलं, ह्या दोघांचं रिलेशन घेतलं. आता कसलं रिलेशन राहिलेलं आहे, ह्या 2 ट्रायंगलचं, ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी. म्हणजे हे 2 ट्रायंगल. आता ह्या 2 ट्रायंगलचा जर तुम्ही विचार केला, ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी, हे 2 ट्रायंगल कुठे आहे? ही एक लाईन एल आणि ही एक लाईन आहे बी सी, किंवा साईड ऑफ ट्रायंगल. लाईन एल बी सीला पॅरलल आहे आणि या 2 लाईनच्या मध्ये हे 2 ट्रायंगल. याचा अर्थ काय? हे दोन्ही ट्रायंगल 2 पॅरलल लाईनच्या मध्ये आहे. आपण ही प्रॉपर्टी बघितली की पॅरलल लाईनमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी सारखं असतं, बरोबर. म्हणजे सपोज या 2 पॅरलल लाईनमध्ये मी किती सारे ट्रायंगल जर इथे इन्क्लूड केले, प्रत्येक ट्रायंगलची हाईट सारखी असणार आहे. याचा अर्थ काय? हे जे 2 ट्रायंगल आहे की जे 2 या पॅरलल लाईनमध्ये आहे, त्याची हाईट सारखी असणार आहे. समज? ठीक. आता हाईटचं झालं. आता व्हॉट अबाउट बेस? पी क्यू बी, पी क्यू सी, दोन्ही ठिकाणी जर तुम्ही ट्रायंगल बघितलं, ट्रायंगल कसं आहे बघा, पी क्यू बी आणि पी क्यू सी, हाईट सारखी आलेली आहे. दोन्ही ठिकाणी बेस सुद्धा सारखा आहे. पी क्यू कॉमन आहे. पी क्यू बी हा एक ट्रायंगल आहे, पी क्यू सी हा एक ट्रायंगल आहे. म्हणजे काही इथे बेस सुद्धा सारखा आहे. बेस सारखा आहे, हाईट सारखी आहे. म्हणजेच काय? रेशो ऑफ एरियाज काय असतो आपला? बेस इंटू हाईट. बेस आणि हाईट सारखी आहे, बेस आणि हाईट सारखी आहे. म्हणजेच काय? हे दोन्ही कॅन्सल होणार. याचा अर्थ काय? दोन्ही ट्रायंगलसाठी एरिया ऑफ रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू 1. म्हणजे काय? दोन्ही ट्रायंगलचा एरिया सारखा आहे. समजते? सो नाउ थर्ड कंडिशन, इन ट्रायंगल पी क्यू बी and triangle PQC, bases are same, that is PQ. These triangles are between 2 parallel lines, line L and side BC. Therefore, heights are equal. हाइट्स इक्वल आहे and therefore area of triangle PQB upon area of triangle PQC is equal to, इथे आपण 1 लिहू शकतो किंवा असं लिहू शकतो, PQ बेस PQ आहे इंटू हाईट h. सपोज हाईट इज इक्वल, लेट हाईट इज h आपण हाईट कन्सिडर करूया. सो दॅट इज इक्वल टू 1. And therefore area of triangle PQB is equal to area of triangle PQC. एक थर्ड रिलेशन आपल्याला मिळालं. आता आपल्याला 1, 2, 3 या तिघांना रिलेट करायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं, PQB PQC दोन्ही व्हॅल्यू सारखे आलेले आहे, एरियाचा व्हॅल्यू सारखे आहे. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB, APQ PQC, APQ दोन्ही ठिकाणी न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला PQB आहे, PQC आहे. बट ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहे फ्रॉम 3. त्यामुळे आपण एकाला PQBला PQCने किंवा PQCला PQBने रिप्लेस करू शकतो. सो फ्रॉम 1, 2 and 3 समजते काय करतोय आपण? फ्रॉम 1, 2 and 3 एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन QC. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ, आपण PQCला PQBने रिप्लेस करू, इज इक्वल टू AQ अपॉन QC. ठीक आहे. इथे PQCला आपण PQBने रिप्लेस केला अँड देअरफॉर याला बोलू आपण 4, याला बोलू 5. फ्रॉम 4 and 5 एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB, APQ अपॉन PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. आणि इथून आपण लिहू शकतो APQ अपॉन PQB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि म्हणून हे रेशोज इक्वल आहे. देअरफॉर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हाच आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो प्रत्येकदा बघू आपण. एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये एका साईडला पॅरलल असणे जर मी लाईन कन्सिडर केली L, आणि ही लाईन या 2 साईडला 2 डिफरंट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, तर AP अपॉन PB हा रेशो
नेहमी इक्वल असणार आहे ए क्यू अपॉन क्यू सी सोबत. सो दिस इज स्टेटमेंट ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमची स्टेटमेंट बघितली. आता त्याचं आपल्याला कॉन्व्हर्स बघायचं आहे. एखाद्या थेरमचं कॉन्व्हर्स म्हणजे काय? एखाद्या थेरमचं कॉन्व्हर्स म्हणजे त्या थेरमचा रिव्हर्स. आपण हे क्लास 9मध्ये सुद्धा जॉमेट्री पार्टमध्ये किंवा मॅथमॅटिक्स पार्ट 2मध्ये बघितलेलं आहे. तर कॉन्व्हर्सचा अर्थ काय असतो? सपोज एक थेरम आहे, त्या थेरमच्या अकॉर्डिंग मी अशी कंडिशन लिहिते, इफ पी देन क्यू. जर पी असेल त्यावर मी क्यू हे कन्क्लुजन काढते. तर ह्या थेरमचा जर मला कॉन्व्हर्स फाइंड करायचं असेल तर कॉन्व्हर्स कसं असणार आहे? कॉन्व्हर्समध्ये मी असं लिहिणार, इफ क्यू देन पी. सो थोडक्यात काय, पी वरून जर मी क्यू कन्क्लुजन काढते थेरममध्ये तर त्या थेरमच्या कॉन्व्हर्समध्ये मी असं लिहिणार, क्यू इम्प्लाइज पी, किंवा क्यूवरून मी पी हे कन्क्लुजन काढू शकते. आता हे पी क्यू क्यू पी काय समजलं नसेल तर आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. आपल्याला माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रँगल असो, इक्विलॅटरल ट्रँगलमध्ये प्रत्येक अँगल 60 डिग्री असतो, बरोबर. प्रत्येक अँगलची व्हॅल्यू 60 डिग्री असते. आता हे जर मी स्टेटमेंट किंवा थेरमच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर मी असं लिहिणार, इफ ट्रँगल इज इक्विलॅटरल देन, जर ट्रँगल इक्विलॅटरल असेल तर देन इच अँगल इज 60 डिग्री, बरोबर. इफ ट्रँगल इज इक्विलॅटरल देन इच अँगल इज 60 डिग्री. ट्रँगल इक्विलॅटरल असेल तर प्रत्येक अँगल काय असणार? 60 डिग्री. आता सपोज दिस इज अ स्टेटमेंट ऑफ थेरम. एक थेरमची स्टेटमेंट आहे, याचा मला कॉन्व्हर्स फाइंड करायचं असेल तर मी काय करणार, इफ आणि देन. जर हे असेल तर ही कंडिशन होती. आता याचा जर मला कॉन्व्हर्स घ्यायचा असेल तर मी काय करणार, इथे इफ आणि देनच्या पुढे हा जो पार्ट आहे हे याच्या स्टेटमेंट आहे, या दोन स्टेटमेंट मी इंटरचेंज करणार. ठीक आहे. सपोज ही पी कंडिशन होती, पी वरून मी क्यू कन्क्लुजन काढत होती. आता ज्यावेळेस मी कॉन्व्हर्स घेणार आहे त्यावेळेस मी काय लिहिणार, क्यू वरून पी किंवा क्यू इम्प्लाइज पी. याचा अर्थ काय, हा क्यू पार्ट मला इथे लिहायचा आहे आणि देन नंतर मला हा पार्ट लिहायचा आहे. ट्रँगल इक्विलॅटरल असेल तर प्रत्येक अँगल 60 डिग्री होता. याचा कॉन्व्हर्स मी असं लिहू शकते, इफ इच अँगल ऑफ ट्रँगल इज 60 डिग्री. जर प्रत्येक अँगल 60 डिग्री असेल तर याचा अर्थ काय, देन दॅट ट्रँगल इज इक्विलॅटरल, राईट. अर्थ तर सारखंच राहिला. जर प्रत्येक अँगल 60 डिग्री असेल तर ट्रँगल इक्विलॅटरल आहे. बट इथे मी केलं काय आहे, इच अँगल इज 60 डिग्री, ट्रँगल इज इक्विलॅटरल. ह्या दोन गोष्टी मी इंटरचेंज केलेल्या, पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज पी. तर हे झालं या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. समजलं कॉन्व्हर्स म्हणजे काय? म्हणून याला बोलतात रिव्हर्स ऑफ स्टेटमेंट. आपण काय करतो, इफ देनमध्ये हे दोन्ही पार्ट इंटरचेंज करतो. सो दिस इज कॉन्व्हर्स, दिस इज रिव्हर्स ऑफ स्टेटमेंट. आता आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स बघायचा आहे. सो कॉन्व्हर्स काय असणार आहे, आधी स्टेटमेंट आठवा. बीपीटीच्या अकॉर्डिंग आपण काय लिहित होतो, सपोज एखादा ट्रँगल आहे, त्या ट्रँगलच्या एका साईडला पॅरलल असणारी लाईन आपण कन्सिडर केली. एक ट्रँगलची साईड बी सी आपण कन्सिडर केली, याला पॅरलल लाईन एल कन्सिडर केली. ही लाईन सपोज ट्रँगलला पी आणि क्यू या दोन पार्टमध्ये डिवाइड, या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल. त्यावरून आपण काय कन्क्लुजन काढत होतो, कंडिशन आपण घेतलेली, इफ एल पॅरलल टू बी सी. ही कंडिशन घेतलेली आणि ही लाईन पी आणि क्यू या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. त्यावरून आपण कन्क्लुजन काय काढत होतो, देन ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. ही होते, हा होता थेरम बीपीटी. आता जर याचा मला कॉन्व्हर्स घ्यायचा असेल, कॉन्व्हर्स घेताना मी काय करणार, आपण काय बघितलेलं, कॉन्व्हर्स घेताना आपण इफ आणि देनच्या कंडिशन इंटरचेंज करतो. म्हणजेच काय, सपोज ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हा रेशो जर इक्वल असेल यावर मी काय लिहिणार, याचा अर्थ काय, लाईन एल इज पॅरलल टू बी सी. हे दोन्ही पार्ट मी फक्त इंटरचेंज केलेलं आहे. हेच आता स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये मी कसं लिहिणार, इफ अ लाईन डिवाइड्स टू साइड्स ऑफ अ ट्रँगल in equal ratios or equal proportion, then this line is parallel to third side. So हा झाला या दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. ठीक आहे. त्यामुळे कॉन्व्हर्सची स्टेटमेंट बघा काय, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रँगल इन द सेम रेशो, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रँगल इन सेम रेशो, म्हणजे ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी, देन लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड, देन लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड, दॅट इज बी सी. लाईन एल इज पॅरलल टू बी सी. तर हे झालं या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स. ठीक आहे. सो थोडक्यात एकूण तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे, तुम्हाला फक्त दोन प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं आहे की लाईन जर पॅरलल असेल, पॅरलल लाईन असेल थर्ड साईडला, तर ती बाकीच्या दोन साईडला इक्वल रेशोमध्ये किंवा इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते. हा थेरम होता. आणि त्याचा कॉन्व्हर्स जर असेल तर सपोज एखादी लाईन जर इक्वल रेशोमध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन थर्ड साईडला पॅरलल असणार आहे. तर तुम्हाला हे दोन शब्द लक्षात ठेवायचे, पॅरलल आणि इक्वल रेशो और इक्वल प्रोपोर्शन. आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला स्टेटमेंटमध्ये फक्त इफ देनचा पार्ट इंटरचेंज करायचा आहे. तर हे आहे
कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. आता बीपीटीच्या कॉन्व्हर्सचं तुम्हाला डेरिवेशन दिलेलं नाही आहे, बट ते डिराईव्ह करणं अगदी इझी आहे. एक जस्ट आपण क्विकली बघूया आपण हे स्टेटमेंट कसं प्रूव्ह करू शकतो. सो एक ट्रायंगल ABC आहे. एक क्विकली आपण बघूया की कशा पद्धतीने आपण हा थेरम प्रूव्ह करू शकतो. सिलेबसमध्ये नाही आहे. ABC हा ट्रायंगल आहे. सपोज एक लाईन आपण DE कन्सिडर केली. ओके, आता ही DE लाईन, या DE लाईनमुळे काय होते, AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. म्हणजे ही लाईन दिलेल्या दोन साईडला दोन इक्वल रेशोमध्ये किंवा प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ही DE BCला पॅरलल आहे. ज्या पद्धतीने आपण इथे लाईन L कन्सिडर करत होतो तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे DE BCला पॅरलल आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला ही कंडिशन दिलेली आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपण हे प्रूव्ह करण्यासाठी काय करूया, इथे आपण इनडायरेक्ट मेथड्स यूज करणार आहोत. कोणती मेथड, इनडायरेक्ट मेथड. यामध्ये आपण काय करणार, एक कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग, दिस इज गिवन कंडिशन 1. कन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग आपण काय करू, एक लाईन कन्सिडर करू DE डॅश. ठीक आहे, आणि ही लाईन BCला पॅरलल आहे असं आपण कन्सिडर करूया. सो लेट DE डॅश इज पॅरलल टू BC. कन्स्ट्रक्शन DE डॅश ही BCला पॅरलल आहे. पॅरलल आहे, सो अकॉर्डिंग टू BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या अकॉर्डिंग, सपोज एखादी लाईन थर्ड साईडला पॅरलल असेल तर ती लाईन बाकीच्या दोन साईडला इक्वल प्रोपोर्शनमध्ये, इक्वल रेशोमध्ये डिवाइड करते. त्यामुळे आपण इथे असं लिहू शकतो AD अपॉन DB इज इक्वल टू AE डॅश अपॉन E डॅश C. राईट, ओके, दिस इज 2. आता ही दिलेली कंडिशन होती, ही आपण कंडिशन डिराईव्ह केली. दोन्ही साईडला लेफ्ट हँड साईड सारखीच आहे AD अपॉन DB. याचा अर्थ काय, राईट हँड साईड सुद्धा सारखीच असणार आहे. देअरफॉर AE अपॉन EC इज इक्वल टू AE डॅश अपॉन E डॅश C. ओके, आता सपोज या दोन्ही साईडला मी 1 ॲड केला. दोन्ही साईडला ज्यावेळेस मी 1 ॲड करेल तर एक्सप्रेशनचा किंवा इक्वेशनचा अर्थ तर सारखाच असणार आहे, कारण इथे 1 ॲड करते, इथे 1 ॲड करते. इव्हेंच्युअली काय होणार, हा 1 आणि 1 कॅन्सल होणार आहे. म्हणजेच काय, 1 ॲड करा, 2 ॲड करा, तरी काही फरक नाही पडणार. इक्वेशन बॅलन्स राहते. जर मी इथे दोन्ही साईडला 1 ॲड केला आणि यांची ॲडिशन केली, सो AE अपॉन EC अपॉन EC इज इक्वल टू AE डॅश प्लस E डॅश C अपॉन E डॅश C. AE प्लस EC, AE प्लस EC म्हणजे काय, AC. EC ॲज इट इज इक्वल टू AE डॅश प्लस E डॅश C म्हणजेच काय, AC अपॉन E डॅश C. ठीक आहे, फक्त आपण हे एका लाईनमध्ये ना, AEC हे एका लाईनमध्ये आहे, AE डॅश C हे एका लाईनमध्ये, त्यामुळे त्याला आपण AC ने रिप्लेस करू शकलो. याचा अर्थ काय, AC दोन्ही साईड इक्वल आहे, सेम टर्म्स आहे. सो 1 अपॉन EC इज इक्वल टू 1 अपॉन E डॅश C. याचाच अर्थ काय, जर मी रेसिप्रोकल घेतला, EC इज इक्वल टू E डॅश C. EC इज इक्वल टू E डॅश C म्हणजेच काय, EC इज इक्वल टू E डॅश C. दोघांची लेंथ सारखीच आहे. याचा अर्थ काय, E आणि E डॅश सेम पॉईंट आहे. देअरफॉर E and E dash are same point. आपण लिहिलेलं DE, आपण असे कंडिशन लिहिलेलं DE डॅश इज पॅरलल टू BC. E आणि E डॅश सेम पॉईंट आहे, म्हणजे E डॅशला मी E ने रिप्लेस करू शकते. देअरफॉर D इज पॅरलल टू BC. D इज पॅरलल टू BC. हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. लाईन L पॅरलल टू BC, या केसमध्ये लाईन D इज पॅरलल टू BC. तर अशा पद्धतीने कॉन्व्हर्स ऑफ BPT आपण प्रूव्ह करू शकतो. कॉन्व्हर्स प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फक्त एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे. DE डॅश पॅरलल टू BC घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं दाखवायचं की E आणि E डॅश हे दोन वेगळे पॉईंट नाही, ते एकच पॉईंट आहे. जर एकच पॉईंट असते ना, आपण असं कन्सिडर केलं DE डॅश पॅरलल टू BC, याचा अर्थ काय, DE पॅरलल टू BC, म्हणजे हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो दिस इज कॉन्व्हर्स ऑफ BPT. आय होप आता तुम्हाला BPT आणि त्याचा कॉन्व्हर्स नीट समजलेला आहे. नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. एक थेरम आहे, थेरमची स्टेटमेंट इथे लिहिलेली आहे, बट स्टेटमेंट रीड करण्याआधी आपण ही प्रॉपर्टी काय सांगते ते समजून घेऊया. त्यानंतर स्टेटमेंटचा अर्थ आणि त्याचा प्रूफसुद्धा बघणार आहोत. सो अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, बायसेक्टर, बाय म्हणजे टू, सेक्टर आपण याला सेक्शनशी रिलेट करू शकतो. सेक्शन म्हणजे काय, डिवाइड करणं असं आपण बोलतो. सो बायसेक्टर दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. अँगल बायसेक्टर म्हणजे दिलेल्या अँगलला दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. सो सपोज एक अँगल मी ड्रॉ केला, हा अँगल आहे 60 डिग्री, आणि जर मी कन्सिडर केला एक अँगल बायसेक्टर, तर त्यामुळे काय होणार आहे, हा टोटल अँगल दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. एक अँगल असणार आहे 30, एक अँगल असणार आहे 30. दिस इज अँगल बायसेक्टर. बरोबर, हे आपल्याला आतापर्यंत माहित होतं. आता याची एक प्रॉपर्टी आपल्याला बघायची. प्रॉपर्टीचा अर्थ काय आहे, सपोज एक ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल आपण कन्सिडर करू. इथे जो आपण प्रूफमध्ये ट्रायंगल घेणार तोच ट्रायंगल मी इथे घेते, ट्रायंगल ABC आहे. ओके,
यामधला एक अँगल मी कन्सिडर केला अँगल सी. सपोज हा अँगल सी दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत आहे, ठीक आहे. आणि ही जी रे आहे ही ऑपोजिट साईडला पॉईंट ईमध्ये येऊन मिळते, इंटरसेक्ट करते, ठीक आहे. अँगल सी दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, अँगल बायसेक्टर आहे. त्यानंतर ह्या साईडला ई या पॉईंटमध्ये येऊन ते इंटरसेक्ट करतं. तर ह्या केसमध्ये आपण काय रिलेशन लिहू शकतो? हा जो अँगल आहे याच्या समोरची साईडचा विचार करायचा. अँगलच्या समोरची साईड कोणती आहे? ए बी. तिथे तुम्हाला रेशो दिसतो A:AB. सो A/AB हा रेशो लिहायचा. सो दॅट इज इक्वल टू दिस रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग टू साईड्स. या अँगलच्या समोरची साईड AB साईड आपण कन्सिडर केली. बाकीच्या दोन साईड कोणत्या राहिला? AC आणि BC किंवा CA आणि BC. तर हा जो रेशो आहे हा रेशो या बाकीच्या दोन साईडच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. त्यामुळे AE/EB तर दॅट विल बी इक्वल टू CA/CB. सो थोडक्यात काय अँगल बायसेक्टर ह्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो? अँगल बघायचा, या अँगलपासून सुरुवात करायची. CA/CB इज इक्वल टू AE/EB. CA/CB इज इक्वल टू AE/EB. समजलं? फॉर एक्झाम्पल अजून एक आपण केस घेऊया. CAB आणि असा जर मी अँगल बायसेक्टर ड्रॉ केला, ठीक आहे. हा इथला अँगल बायसेक्ट होता. मग या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण कसं लिहू शकतो? अँगल हा आहे, याच्या समोरची साईड बघायची. कोणता रेशो आहे? CA/CB. एक साईड झाली. ट्रँगलच्या दोन साईड राहिलेल्या आहे. कोणत्या साईड्स आहे? AC आणि AB. सो CE. सो C म्हणून इथे साईड येणार AC. EB इथे साईड येणार AB. सो थोडक्यात काय AC/AB इज इक्वल टू CE/EB. ठीक आहे. ही आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल. त्याची स्टेटमेंट आपण वाचूया काय सांगितलेलं आहे. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रँगल. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रँगल. ट्रँगल ABC आहे, त्यामधले अँगल C आहे, बायसेक्टर आहे. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रँगल डिवाइड्स द साईड ऑपोजिट टू अँगल. या अँगलच्या ऑपोजिट साईड कोणती आहे? ही साईड. याला तर डिवाइड करतोय इन द रेशो ऑफ रिमेनिंग साईड्स. या साईडला तो कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो? तो रेशो आहे AE/EB. बट हा रेशो कशाशी इक्विव्हॅलंट दिलेला आहे? इज इन द रेशो ऑफ रिमेनिंग साईड. रिमेनिंग साईडचे AB साईड ऑलरेडी कव्हर झाले. रिमेनिंग साईड कोणत्या? ह्या दोन साईड. सो AE/EB इज इक्वल टू CA/AB. CA/CB. समजली स्टेटमेंट? लिहिता येईल? स्टेटमेंटचा अर्थ समजला? प्रूफ आता आपण बघूया हे प्रूफ कसं करायचं आहे. सो फॉर प्रूफ आपल्याला गिवन टू प्रूफ आणि काय कन्स्ट्रक्शन आहे ते मेन्शन करावं लागणार आहे. आपण काय कन्सिडर करतो? एक ट्रँगल आहे, ट्रँगलमध्ये एक अँगल कन्सिडर करतो, त्या अँगलचा बायसेक्टर कन्सिडर करतो. सो त्याच कंडिशन आपण गिवनमध्ये लिहिणार आहोत. इन ट्रँगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट सेगमेंट AB इन पॉईंट E. एक ट्रँगल ABC आहे, त्यामध्ये अँगल C कन्सिडर केला, त्याचा बायसेक्टर साईड AB किंवा सेगमेंट ABला ॲट पॉईंट E इंटरसेक्ट करतोय. ठीक आहे. हे आपण गिवनमध्ये लिहिलं. व्हॉट टू प्रूफ काय करायचं आपल्याला? दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस, म्हणजे AE/EB इज इक्वल टू CA/CB. ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करायचं आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. कन्स्ट्रक्शन इथे आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एक लाईन अशी ड्रॉ करायची की ही लाईन CEला पॅरलल असेल, बीमधून पास होईल, म्हणजे CE याला पॅरलल असणारी लाईन बीमधून पास होईल अशी आपल्याला ड्रॉ करायची आहे. आणि त्यानंतर हा जो AC पॉईंट आहे, सॉरी AC ही जी लाईन आहे ही अशी पुढे एक्सटेंड करायची जेणेकरून हे दोघं एकमेकांना D या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील. ओके. एक लाईन बीमधून पास होणारी ड्रॉ केली अशी, आणि त्यानंतर AC इकडे पुढे एक्सटेंड केला सो दॅट ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील ॲट पॉईंट D. दिस इज कन्स्ट्रक्शन. सो कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिलं आहे बघा. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू C. Cला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ केली, पासिंग थ्रू पॉईंट B, एक्सटेंड AC टू इंटरसेक्ट ॲट D. ओके. कन्स्ट्रक्शन समजलं. आता आपण पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे कन्स्ट्रक्शनमध्ये, म्हणजे त्याचा तर काहीतरी यूज होणार आहे. पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीजचा यूज आपल्याला इथे करावा लागणार आहे. आपल्याला पॅरलल आणि ट्रान्सव्हर्सलची जी प्रॉपर्टी आहे किंवा त्यामुळे फॉर्म होणारे जे अँगल्स आहेत त्याचा यूज इथे करावा लागणार आहे. पॅरलल ट्रान्सव्हर्सल समजते. सपोज अशा दोन लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. सो ही जी लाईन आहे ही या दोन लाईन इंटरसेक्ट करते. दिस इज ट्रान्सव्हर्सल. तर आपल्याला अशा दोन ट्रान्सव्हर्सल शोधायचे आहे आणि त्याचा यूज करून अँगलच्या प्रॉपर्टीचा यूज इथे आपल्याला करायचा आहे. सो प्रूफ E पॅरलल टू BD. C आणि BD पॅरलल आहे. एक ट्रान्सव्हर्सल आपल्याला कन्सिडर करायची. ह्या दोन लाईन, ह्या दोन, ही एक लाईन याची ट्रान्सव्हर्सल AD म्हणून आपण कन्सिडर करू शकतो, राईट. C पॅरलल टू BD अँड AD इज ट्रान्सव्हर्सल. या दोन लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे
जे दोन अँगल फॉर्म होतील करस्पॉन्डिंग अँगल, कोणते दोन करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म होतील, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. करस्पॉन्डिंग अँगल काय असतं हे सगळं आपण पॅरलल लाईनमध्ये बघितलेलं आहे. इथे समजलं कसं घेतोय आपण बघा, CE आणि BD ह्या पॅरलल लाईन आहे आणि त्यानंतर AC ही ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे काय होते, हा अँगल आणि हा अँगल हे असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल, हे दोन्ही अँगल सारख्या व्हॅल्यूचे आहे. सो CE पॅरलल टू BD, AD इज ट्रान्सव्हर्सल अँड देअरफॉर कोणते दोन अँगल आपण बघितले, हा एक अँगल आणि हा एक अँगल, म्हणजे अँगल ACE इज इक्वल टू अँगल ACE आणि त्यानंतर CDB, हा आणि हा अँगल, अँगल CDB. ठीक आहे, CE पॅरलल टू BD. आता आपण अजून एक ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करूया. CE पॅरलल टू BD, ट्रान्सव्हर्सल आपण कन्सिडर करू शकतो BC. ओके, या दोन साईड पॅरलल आहे आणि ही एक अशी ट्रान्सव्हर्सल BC. BC इज ट्रान्सव्हर्सल. आता ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे कोणते अँगल फॉर्म होत आहे, इथे जर तुम्ही बघितलं या ट्रान्सव्हर्सलमुळे अल्टरनेट अँगल फॉर्म होत आहे. सो अल्टरनेट अँगल कोणते आहे, ह्या दोन पॅरलल लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे दोन अँगल इक्वल असणार आहे. इथे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि या ठिकाणी अल्टरनेट अँगल. सो अल्टरनेट अँगल कोणते असणार आहे, अँगल ECB इज इक्वल टू अँगल ECB अँड अँगल CBD. ठीक आहे, याला बोलू आपण 1, दिस इज 2. दोन पॅरलल लाईन, एक ट्रान्सव्हर्सल, अशा दोन ट्रान्सव्हर्सल घेऊन आपण दोन कंडिशन इथे मिळवलेल्या आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं आपला रिलेशन बघा काय मिळालं, AC इज इक्वल टू CDB आणि ECB इज इक्वल टू CBD. बट यामध्ये हे दोन अँगल इक्वल आहे कारण आपण असं कन्सिडर केलेलं आहे की इथे अँगल Cचा आपण बायसेक्टर घेतोय. हवं तर आपण इथे असं लिहू शकतो, ऑल्सो अँगल बायसेक्टर आहे म्हणजेच काय, अँगल ACE इज इक्वल टू अँगल ECB, राईट. त्यामुळे इथे आपण फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट अँगल ACE इज इक्वल टू अँगल CDB इज इक्वल टू अँगल ECB इज इक्वल टू अँगल CBD. चारही अँगल इक्वल असणार कारण हे दोन अँगल इक्वल आहे. ओके, म्हणजेच काय आपण असं लिहू शकतो, देअरफॉर अँगल ACE ECB इक्वल होते, त्यामुळे हे दोन अँगल इक्वल होणार आहे, अँगल CDB इज इक्वल टू अँगल CBD. बघा काय मिळतं आपल्याला, अँगल CDB हा अँगल आणि हा अँगल, हे दोन CBD आणि CDB हे दोन अँगल इक्वल मिळत आहे. ठीक आहे, हे एक कन्क्लुजन आपण काढलं. आता जर तुम्ही ट्रँगल CBD कन्सिडर केला, इन ट्रँगल CBD आपल्याला माहिती आहे की एखादा जर ट्रँगल असेल त्या ट्रँगलमध्ये सपोज दोन अँगल इक्वल असतील, सपोज एक असा ट्रँगल आहे. ओके, या ट्रँगलमध्ये सपोज हे दोन अँगल इक्वल असतील, ट्रँगल आपण बोलू PQR, तर आपण असं लिहितो अँगल Q इज इक्वल टू अँगल R. देअरफॉर ह्या अँगलच्या समोरची साईड आणि ह्या अँगलच्या समोरची साईड या दोन्ही साईड इक्वल असणार आहे. देअरफॉर PQ इज इक्वल टू PR. ही प्रॉपर्टी माहिती आहे, ऑपोजिट अँगल इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. तर ह्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग ह्या ट्रँगलमध्ये हे दोन अँगल इक्वल आहे, या अँगलच्या समोरची साईड ही, या अँगलच्या समोरची साईड ही, तर ह्या दोन साईड इक्वल असणार आहे, म्हणजेच काय CD इज इक्वल टू CB. इन ट्रँगल CBD CB इज इक्वल टू CD. Reason, angles, sorry, sides opposite to equal angles, sides opposite to equal angles. आणि त्यावरून आपण एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन इथे आपल्याला मिळालेलं आहे, देअरफॉर CB इज इक्वल टू CD. याला आपण बोलूया 3. इथे जर आपण विचार केला, सपोज मी हा मोठा ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल ABD, या ट्रँगलमध्ये इन ट्रँगल ABD ह्या ट्रँगलची एक साईड आहे BD आणि CE ही BDला पॅरलल आहे. म्हणजे आपल्याला BPT आठवते, BPTमध्ये आपण काय म्हणतो की एका साईडला पॅरलल असणारी लाईन दुसऱ्या दोन साईडला इक्वल रेशो प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते. सो त्याच पद्धतीने सपोज जर मी मोठा ट्रँगल ABD कन्सिडर केला, तर यामध्ये BD आणि
CE ह्या पॅरलल आहे. कन्स्ट्रक्शन आपण असं केलं की ह्या दोन साईड पॅरलल आहे. सो अकॉर्डिंग टू BPT बेसिक प्रोपोर्शनिटी थेरम आपण काय म्हणतो, आपण रेशोज इक्वल दाखवतो. कोणते रेशो? ही लाईन आहे, हा ट्रायंगल आहे, ही लाईन आहे. सो AE अपॉन EB, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. बरोबर. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. बट इथे आपल्याला काय मिळालं आहे बघा, CB इज इक्वल टू CD. आपण बरोबर करतो CA CB AE EB. ओके, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD ला आपण रिप्लेस करू शकतो CB ने फ्रॉम 3. and therefore AE upon EB is equal to AC upon AE upon EB is equal to AC upon CD. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीने हा थेरम आपण प्रूव्ह केलेला आहे. समजलं, प्रूफ समजला. आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे. आपण एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण पॅरलल लाईन ड्रॉ केली. पॅरलल लाईन ड्रॉ केली म्हणजे आपल्या पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. दोन ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करून आपण दोन कंडिशन मिळवल्या. त्यावरून आपण साईड्स इक्वल दाखवल्या आणि त्यानंतर आपण BPT थेरमचा यूज केलेला आहे. बेसिक प्रोपोर्शनिटी थेरमचा यूज केलेला आहे. कारण एक ट्रायंगल आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. आपण कन्स्ट्रक्शन असं केलं की या ट्रायंगलची एक साईड या लाईनला पॅरलल असणार आहे, म्हणजे आपण इथे BPT यूज करू शकतो. सो AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. बट ह्या दोन साईडचा सारख्याच आहे. CD इज इक्वल टू CB आहे. त्यामुळे आपण फक्त तिथे काय केलं, CB ने रिप्लेस केलं. अशा पद्धतीने आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल प्रूव्ह केलेली आहे. समजलं. परत एकदा सांगते, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय सांगते. सपोज एक ट्रायंगल आहे आणि हा जर बायसेक्टर आहे तर आपण काय लिहू शकतो, आपण इथे लेंथने दाखवूया. सपोज ही लेंथ A आहे, ही B आहे, ही C आहे आणि ही D आहे लेंथ. ओके, तर या केसमध्ये आपण काय लिहू शकतो, अँगल हा अँगल आहे. सो A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D. थोडक्यात रेशो नेहमी इक्वल असणार आहे. ह्या दोन साईडचे रेशो इज इक्वल टू जी रिमेनिंग थर्ड साईड आहे ती ज्या रेशोमध्ये डिवाइड केलेलं आहे तो रेशो C अपॉन D हा आहे. दिस इज प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर थेरम जो आपण बघितला त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स बघायचा आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय, रिव्हर्स ऑफ स्टेटमेंट. आपण बघितलं ज्यावेळेस एखादी स्टेटमेंट अशी असते, P वरून जर आपण Q कंडिशन डिराईव्ह करतोय, इफ P देन Q, तर त्याचा कॉन्व्हर्स जेव्हा मला फाइंड करायचा आहे त्यावेळेस मी काय करणार, इफ Q देन P अशा फॉर्ममध्ये ती स्टेटमेंट लिहिते. ओके, दिस इज कॉन्व्हर्स. आता आपल्याला आपण जी प्रॉपर्टी बघितली अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स बघायचा आहे. मग कॉन्व्हर्स काय असणार आहे, प्रॉपर्टी काय होती, अँगल बायसेक्टर थेरम काय होता किंवा ती प्रॉपर्टी काय होती. सपोज एका ट्रायंगलमध्ये एका अँगलचा बायसेक्टर ऑपोजिट साईडला काही रेशोमध्ये डिवाइड करतोय. सो ABC आणि सपोज हा पॉईंट आहे E. तर ह्या केसमध्ये सपोज इथे हा आहे अँगल बायसेक्टर. मग ह्या केसमध्ये आपण काय लिहित होतो, देन AB अपॉन AC इज इक्वल टू BE अपॉन EC. इफ दिस कंडिशन देन दिस. ओके, कॉन्व्हर्स बघायचं. कॉन्व्हर्स म्हणजे काय, ही कंडिशन जी आहे ही आता इफ पार्टमध्ये येणार आणि देन पार्टमध्ये ही कंडिशन येणार. म्हणजेच काय, इफ AB अपॉन AC इज इक्वल टू BE अपॉन EC, देन आपण इथे अजून काय केलं होतं की हा अँगलला बायसेक्ट करतोय. याचा अर्थ काय, देन AE इज बायसेक्टर ऑफ अँगल A. अँगल Aचा बायसेक्टर होता त्यावेळेस आपण रेशो डिराईव्ह करत होतो. कॉन्व्हर्समध्ये रेशो दिलेला असेल त्यावरून आपण कन्क्लूड करू शकतो की हा असणार आहे अँगल, दिस विल बी बायसेक्टर ऑफ अँगल A. दिस इज कॉन्व्हर्स. तेच आता स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे. इन ट्रायंगल ABC पॉईंट D इज ऑन साईड BC. D हा पॉईंट साईड BCवर अशा पद्धतीने आहे सच दॅट AB अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन DC. म्हणजे रेशोची कंडिशन घेतलेली आहे. AB अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन DC. देन रे AD बायसेक्ट्स अँगल BAC. देन दिस इज बायसेक्टर. म्हणजेच काय, AD इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. दिस इज कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचा प्रूफ बघण्याची गरज नाही आहे, फक्त एवढी स्टेटमेंट लक्षात ठेवा. समजलं, स्टेटमेंट काय होते आणि कॉन्व्हर्स काय होतं. सो होतं काय यामध्ये, ज्यावेळेस आपण कॉन्व्हर्स सुद्धा म्हणतो की स्टेटमेंट थेरम म्हणतो किंवा कॉन्व्हर्स म्हणतो, कंडिशन तर एकच आहे, अर्थ तर एकच आहे, फक्त इफ आणि देन इंटरचेंज झालेले असतं. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईन आणि त्यांचा ट्रान्सव्हर्सल आणि त्यामुळे फॉर्म झालेल्या इंटरसेप्टचं काय रिलेशन असतं ते आपल्याला एका थेरमच्या फॉर्ममध्ये बघायचं आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय माहिती आहे, सपोज अशा काही 2 लाईन्स आहे
आणि हे एक लाईन ह्या दोन्ही लाईनला इंटरसेक्ट करते दोन डिफरंट पॉईंटला, याला आपण बोलणार ट्रान्सव्हर्सल. ही लाईन असणार आहे ट्रान्सव्हर्सल. इंटरसेप्ट म्हणजे काय, सपोज ए बी हा पॉईंट ए आहे बी आहे, तर ए बी हा झाला इंटरसेप्ट. ए बी इज अन इंटरसेप्ट. तर आपल्याला थेरम बघायचा आहे की ज्यामध्ये 3 पॅरलल लाईन्स आहे, ट्रान्सव्हर्सल आहे आणि त्यामुळे फॉर्म झाले इंटरसेप्ट. फॉर एक्झाम्पल ए बी हा इंटरसेप्ट आहे, बी सी इंटरसेप्ट आहे, पी क्यू इंटरसेप्ट आहे, याच्यामध्ये काय रिलेशन असतं ते बघायचं आहे. सो थेरमची स्टेटमेंट बघूया काय आहे. द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन. 3 पॅरलल लाईन आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे जे काही इंटरसेप्ट मेड होत आहे, फॉर एक्झाम्पल T1 ट्रान्सव्हर्सल, T2 ट्रान्सव्हर्सल, 2 ट्रान्सव्हर्सल घेतलेलं आहे. T1 ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले इंटरसेप्ट काय असणार आहे, ए बी आणि बी सी. सो द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड बाय ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन. 3 पॅरलल लाईन त्याची जर T1 ट्रान्सव्हर्सल मी कन्सिडर केली, त्यामुळे फॉर्म झालेल्या इंटरसेप्टचा रेशो म्हणजेच काय ए बी अपॉन बी सी, हा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. सेम पॅरलल लाईन दुसरे ट्रान्सव्हर्सल मी कन्सिडर केली T2. या T2 ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले इंटरसेप्ट काय आहे, पी क्यू आणि क्यू आर. तर हे इंटरसेप्ट सारखे असणार आहे थोडक्यात. ठीक आहे, हे स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये इथे दिलेलं आहे. सो ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. हे एक रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं किंवा ही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. समजलं. परत एकदा सांगते. सपोज 3 पॅरलल लाईन आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. सिम्पल सोप्या भाषेमध्ये सांगते. 3 पॅरलल लाईन आहे, ह्या 2 ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा जो रेशो असणार आहे, हा रेशो आणि हा रेशो इक्वल असणार आहे. म्हणजे सपोज ए बी ही लेंथ ए आहे, ही लेंथ बी आहे, ही लेंथ सी आहे आणि ही लेंथ डी आहे. तर आपण काय लिहू शकतो, 3 पॅरलल लाईन त्याच्यात 2 ट्रान्सव्हर्सल, तर त्यामुळे फॉर्म झालेला रेशो म्हणजेच ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. म्हणजेच काय, जर हा पॉईंट ए असेल, हा पॉईंट बी असेल, त्यानंतर हा ए बी सी यस, आणि त्यानंतर हा पॉईंट पी क्यू आणि आर असेल, तर ए अपॉन बी म्हणजेच काय ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू सी अपॉन डी म्हणजेच काय पी क्यू अपॉन क्यू आर. ठीक आहे, आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करण्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट पी सी. पी आणि सी पॉईंट आपण जॉईन केलेले आहे. सो सेगमेंट पी सी ड्रॉ केलेले आहे विच इंटरसेक्ट्स लाईन एम ॲट पॉईंट डी. ही लाईन एमला डी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन समजलं. आता इथे जर तुम्ही पहिलं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केलेलं आहे, कन्स्ट्रक्शनमुळे काय होतं आहे, इथे 2 ट्रँगल फॉर्म होत आहे. बरोबर, पॅरलल लाईन आहे, ट्रँगल आहे. सपोज हा जर एक ट्रँगल मी कन्सिडर केला असा, तर यामध्ये ही साईड आणि ही साईड, या 2 साईड पॅरलल आहे. ट्रँगल आहे, पॅरलल लाईन आहे, म्हणजे आपण इथे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करू शकतो. त्याच पद्धतीने हा जर मी ट्रँगल कन्सिडर केला, हा एक ट्रँगल आहे, ही साईड आणि ही लाईन पॅरलल आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपण बीपीटीचा यूज करू शकतो. आणि त्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणून आपल्याला जे काही कन्क्लुजन मिळणार आहे त्याचा यूज करून आपण हे स्टेटमेंट किंवा ही इक्वॅलिटी प्रूव्ह करणार आहोत. सो सोल्युशन कसं असणार किंवा प्रूव्ह कसं असणार आहे. फर्स्ट स्टेप, ड्रॉ सेगमेंट पी सी विच इंटरसेक्ट्स लाईन एम ॲट पॉईंट डी. नाव आपल्याला 2 ट्रँगल कन्सिडर करायचे आहे. इन ट्रँगल फर्स्ट ट्रँगल कन्सिडर करू आपण ए सी पी इन ट्रँगल और इन ट्रँगल ए पी सी. ए पी सीमध्ये काय होतं आहे बघा, लाईन एल आहे, ह्या लाईन एलवरती साईड ए पी आहे. त्यानंतर जर आपण हा बी डी कन्सिडर केलं, बी डी कशावर लाय होते, एमवरती लाय होते. ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहे, म्हणजेच काय ए पी आणि बी डी पॅरलल असणार आहे. करेक्ट. सो इन ट्रँगल ए पी सी, ए पी इज पॅरलल टू बी डी. आपण इथे ट्रँगल लगेच ड्रॉ करू. ए पी सी हा आहे पॉईंट बी आणि हा आहे पॉईंट डी. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो, सपोज असा ट्रँगल आहे, ही लाईन एल आहे, ए बी सी पी आणि क्यू. ही लाईन थर्ड साईडला पॅरलल आहे, तर ही लाईन बाकीच्या 2 साईडला इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते, म्हणजे ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. दिस इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तोच थेरम आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो, देअरफॉर ही लाईन पॅरलल आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो सी बी अपॉन ए बी और बी ए इज इक्वल टू सी डी अपॉन, आपण ए बी घेतला, सो इथे पी डी घेऊया. ठीक आहे, ट्रँगल असा ट्रँगल आहे ना, दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. याला आपण रिव्हर्स वेने सुद्धा लिहू शकतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज सुद्धा करू शकतो. सो दिस इम्प्लाइज ए बी अपॉन सी बी, ए बी अपॉन सी बी इज इक्वल टू दिस अपॉन दिस, किंवा ह्या रेशोचा आपण रिव्हर्स घेतो, ए बी अपॉन सी बी इज इक्वल टू पी डी अपॉन सी डी.
याला बोलू 1, याचा कुठेतरी आपल्याला पुढे जाऊन यूज होणार आहे. त्याच पद्धतीने दुसरा ट्रायंगल आपण कन्सिडर करू, इन ट्रायंगल PCR. ह्या ट्रायंगलमध्ये जर बघितलं PCR, यामध्ये DQ पॅरलल टू CR, DQ CR ला पॅरलल आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो बाय BPT हा ट्रायंगल आहे. सो दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. सो PD अपॉन DC, PD अपॉन DC और CD इज इक्वल टू PQ अपॉन QR. दिस इज 2. फ्रॉम 1 and 2 इथे जर तुम्ही बघितलं, यामध्ये जर बघितलं PD अपॉन CD, PD अपॉन CD आहे. सो आपण म्हणतो ना A इज इक्वल टू B आणि B इज इक्वल टू C असेल. याचा अर्थ काय, A इज इक्वल टू C असं आपण कन्क्लुजन काढतो. A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C. B आहे इथे, हे दोन्ही टर्म सारखे आहे, म्हणजेच काय फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म सारखी असणार आहे. सो फ्रॉम 1 and 2 AB अपॉन CB इज इक्वल टू PQ अपॉन QR. AB अपॉन CB यालाच आपण असं लिहू शकतो, CBला मी BC लिहिणार, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. हे प्रूफ. बघा किती सिम्पल याचं प्रूफ होतं. आपल्याला फक्त एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्यामुळे 2 ट्रायंगल फॉर्म करायचे, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, आणि दोन्ही ट्रायंगलला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय करायचे आहे. ही साईड दोघांना कॉमन असणार नाही, त्यामुळे या साईडमुळे आपण ह्या दोन्ही बाकीच्या साईडला रिलेट करू शकतो, त्यामुळे आपल्याला कन्क्लुजन मिळतं AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. ठीक आहे, समजलं. प्रॉपर्टी काय, तीन पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे फॉर्म झालेल्या इंटरसेप्टमध्ये काय रिलेशन असतं, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण 2-3 थेरम बघितले. एकदा क्विक रिव्हिजन करूया आपण काय काय थेरम्स बघितले. सो फर्स्ट आपण सुरुवात केलेली बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याला आपण बोलतो BPT. अगदी सिंपल थेरम आहे. BPTमध्ये आपल्याला काय कंडिशन कन्सिडर करायची असते. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करायचं आहे, त्यानंतर त्या ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असणारी लाईन कन्सिडर करायची, आणि त्यानंतर रेशोचं रिलेशन आपल्याला लिहायचं आहे. सो BPTच्या अकॉर्डिंग सपोज एक ट्रायंगल असेल, त्याला ट्रायंगलच्या या साईडला BC या साईडला पॅरलल असणारी लाईन L आहे, आणि ही लाईन बाकीच्या 2 साईडला P आणि Q या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर अकॉर्डिंग टू BPT वी कॅन राईट AP अपॉन PV इज इक्वल टू AQ अपॉन QC. दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस, हे होतं BPT. त्याचा कॉन्व्हर्स आपण बघितला. सपोज ही कंडिशन असेल, त्यावर आपण काय कन्क्लूड करतो की ही जी लाईन आहे, ही लाईन थर्ड साईडला पॅरलल असणार. कॉन्व्हर्स आपण बघितला. त्यानंतर सेकंड आपण अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी बघितलेली. सो त्याच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणत होतो, सपोज ट्रायंगल ABC आहे आणि अँगल बायसेक्टर आहे, त्यामुळे हे 2 अँगल सारखे आहे. हा पॉईंट E आहे, तर आपण ह्या केसमध्ये काय लिहित होतो, ह्या पॉईंटपासून सुरुवात करायची. जो अँगल बायसेक्टर, ज्या अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे त्यापासून सुरुवात करायची. सो AB अपॉन AC, AB अपॉन AC ट्रायंगलच्या 2 साईड झाल्या. ट्रायंगलची जी रिमेनिंग साईड आहे ती ज्या रेशोमध्ये डिवाइड झालेली आहे, तो रेशो इथे मेन्शन करायचा, BE अपॉन EC. AB अपॉन AC इज इक्वल टू BE अपॉन EC. AB आहे म्हणून त्याच्या पुढे BE पाहिजे, AC आहे त्यामुळे तिथे C पाहिजे किंवा EC पाहिजे. याचा सुद्धा कॉन्व्हर्स आपण बघितलेला की सपोज हे रेशो इक्वल असतं, त्यावरून आपण कन्क्लूड करू शकतो की हा जो रे आहे हा दिलेला अँगलचा बायसेक्टर आहे. हे सेकंड आपण बघितलं. थर्ड आपण बघितलं आता 3 पॅरलल लाईन आहे आणि सपोज 2 ट्रान्सव्हर्सल आहे. तर यामुळे हे जे इंटरसेप्ट फॉर्म होतं याच्यामधलं रिलेशन आपण बघितलं. सपोज ABC असे पॉईंट्स आहे, हा पॉईंट आहे PQR. तर यामध्ये आपण लिहू शकतो AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. ही सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपण बघितली.